श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का. मुनी मानस चकोर पाळका, कृपा पियुषा चंडा तू. भाविक प्रेमळ भक्त परी, तयांचा अससी पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडे काष्टी प्रकटलाशी. कर विशंती प्रताप सगण, संकटी घातले देवतेने. तदर्थ सकळ रवी कुळ पाळण, अवतार दीक्षा मिरविसी. देव विप्रांचे संकट पाहुण, मत्स्य कुळाते करी धारण. मग उददिते गगन दावून, शंकासूर धरी येला. देवी दैत्य दुमदुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवित. उददी मंथुनी शंखा तोषवित, महाराज कृपार्णव. राया बळीची उद्दाम करणी, स्वरूप मिरवी खुजटपणी. संकट पडता सुरगणी, फरशधर झालासे. अपार भक्त प्रेमा सघन, त्यात स्थिरावले पंडू नंदन. शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरविला. असो ऐशा भक्ती प्रेमा, तुते आवडे मेघश्यामा. तरी भाव भक्तीच्या उगमा, पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्र नंदन. अष्टभैरव चामुंडा जिंकुण, दर्शन केले अंबेचे. तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपुले मनी. 12 मल्हार मार्ग धरुणी, जाता झाला मच्छिंद्र. तो 12 मल्हार काननाथ, मुक्कामा उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ, शुकशयनी पहुडला. तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र. तव काननी दिवट्या अपार, मच्छिंद्रनाथे देखिल्या. इकडून जाती तिकडून येती, ऐशा एर झारा करीती. ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतावळे उधेले. तरी याते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून. कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील. तरी त्याते आता शरणागत, प्रसन्न करुणी घ्यावे भूत. श्रोते म्हणती कार्य कोणते, भूता स्वाधीन असेल की. तरी ऐसे न बोलावे या वेळे, भूत श्रीराम उपयोगी आले. राक्षसाचे प्रेत नेले, समरांगणी सुवेळे. तेव्हा अमृत दृष्टी करुण, उठवी शैन कपिरत्न. तेवी तुळशीसी प्रसन्न, भूत झाले कलित. तरी लहानापासून थोरापर्यंत, समयी कार्य घडूनी येत. पहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणताती. त्वान याये कल्पुनी चित्ती, नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी. मग अंबिका अस्त्र स्पर्श शक्ती, प्रेरिता झाला तेची क्षणी. ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरु मेदिनी. मग पद धरी आवळुनी, सुटका नाही पदाते. जेवी युद्ध कुरुक्षेत्रात, मही धरी तसे कर्णरथ. चक्रे गिरुनी करी कुंठित, गमन संधान करू नेदी. त्वा याये स्पर्श शक्ती, करी भूतपदा धरा व्यक्ती. चलन वलन मग त्या क्षिती, काही एक चालेना. जैसे तरु एकाची ठाई, वस्ती अचळ प्रवाही. त्वा याये भूते सर्वही, खुंटोनिया टाकिली. तया भूतांचे वियोग निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते. सर्व मिळूनी येता क्षितीत, जमोनिया येताती. तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिली अप्राप्त. एरीकडे वेताळ क्षितीत, अनंत भूते पातली. तो दक्ष भूतांचा बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ. तो न्यूनपणी सर्व मंडळ, दिसून आले तयाते. मग अन्य भूतांते विचारित, शर भतीरीची भूत जमात. आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा. अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत. शरभतीरी येऊनी त्वरित, निज दृष्टी पाहती. तवते मंडळी मही व्यक्त, उभी असे बळरहित. जैसा एका ठाईचा पर्वत, दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकट येऊन, पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त मही लागून, काय म्हणून तिष्ठला. एरी म्हणती अनेकचे भेद, मही उचलोनी दैतापद. कोण आला आहे सिद्ध, तेने कळा रचियेली. मग ते पाहे कळा ऐकून, पर्वता चालिले शोधा लागून. गुप्त रूपे वस्तीत येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजागळा, शेंदूर चर्चिलासे भाळा. तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती, की वस्तीस पातल्या रत्नज्योती. हे मगुनी गुंफोनी निगुती, कबरी भारी वेष्टिला. ललाट अफाट मिशा पिंगटा, वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाटा, अग्री समदृष्टी पाहत असे. अर्क नयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय धावित. पाहता वाटे कृतांत, नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहू दंड सरळ, अजानो बाहू तेजाळ. की मल विमल करुणी स्थळ, बाहूवटी विराजले. मस्तके शोभली दिव्य विरगुंठी,
कथा विराजे पाठपोटी त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरवितसे बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत कुबडी भावडी घेऊनी हातात बौद्ध शैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्रगणी चंद्र तेजा माझी डवरतसे ऐसे पाहुनी एकभूती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटतसे मग ते होनी संदेहस्त नाथाशी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुल्याला कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले एरो म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आधी राणीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे एरो म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा वेताळ खबळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडिती कळी तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तयां प्रती श्रुत करू नो हे जी एरू म्हणे संपादनी येथे काय करिता दावनी तुमचा वेताळ पाहिन नैनी बळ जेठी कैसा तो ऐसे ऐकुनी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले राया वेताळाशी करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांसी विघ्न जोगी एक आहे की तेने खेळुणी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा ऐसे ऐकुनी पिशाचराव परम क्षोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावेळ मिळवा मग भूत भृत्य जासुद हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपीचे पातले सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्या कारणी सर्व महमद महिषासुर धुळो वाण गर्वे बावर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरात त्याचा संचार तोही 1 कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊन या पोहोचला सकळ वेताळापाशी येऊन कधी ते झाले सिद्ध गमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले येऊनी शरवती प्रति अष्टही कोटी कोल्हाळ करीती तेने दनानी अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे ते पाहुणी मचिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखित पै केले स्मरण गांडीव भूती शर सज्ज करीती अति तत्पर परी सर्वांचा प्रताप भावया स्थिर मही विराजे उगलाची वज्रास्त्र मंत्र जपुण भुवते वेष्टिले रेषा रंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवितसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नोहे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा जैसा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपाळ स्वरूपे करुणी अति विशाळे तरु टाकिती उपटून बळे पर्जन्य धारा सारिखे परी ते वज्रास्त्र मौळी तयान गणिती तये काळी तरु संचवुनी पर्वत मोळी पर्णकुटी ती झाली ऐसा संचरता तरु भार काही करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृण अपार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुणी नाथ मचिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिते वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर ब्रह्मांडी हुमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीव जंतू ऐसी पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उदती मिरवुनी आकाशा पाटी शांत केला पावक तो या परी मचिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे परी तो दृश्य अदृश्य जानोनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी मग पहा उदती तो या सांडोनी आकाशात मिरवूत्या परी तो विजेना मंत्राग्न मग मचिंद्रे जलदास्त्र प्रेरुण शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्रे करून या शांत होताची मंत्राग्नी मही उतरले भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पोणी भूतांगणी कल्पितसे तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एकथाटी जैसे पूर्वी भूता ते राहटी तैची झाले सर्वांस परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्भ ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिळविती परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले हे तो
नेनोनी निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया. परिभोवते आहे वज्र संपन्न लागण चाले काही तेने. परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले. परिभोवते आहे वजास्त्र त्याची घेऊनी गेला मुखपात्र. हे मच्छिंद्र पाहता अति विचित्र वासवास्त्र सोडितसे. वासवास्त्र होता प्रकट उभयंताची झाली झगट. जैसे जेठी लागुनी येत पाठ लोंबी झोंबी खवळले. एकमेकामही पाडिती तेने धनाना उठे क्षिती. अष्ट समुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै. शेष मस्तके हेलावती कुरु म्हणी त्या अति अद्भुती. वराह सावरुणी नेटे दंती मही लागी उचली तसे. एकीकडे सप्तजन कवळू पाती मच्छिंद्राचे चरण. की चरणी धरुणी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा. परितोणात अति चपळ पुन्हा वजास्त्र सिद्ध केले सबळ. दाही दिशा रक्षपाळ ऐशे वजास्त्र मिरविले. यावरी तो दानवास्त्र जल्पुण दानव केले सप्त निर्माण. मधुतिल कुंभकर्ण मरु आणि मालीमल. मुचकुंद त्रिपुर बळजेठी ऐसे सप्त दानव आटी. साती देवते बळजेठी लोंबी झोंबी पातले. जोटिंगाते मधु झगटे खेळताती कुंभक नेटे. बाबराते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती. ममदा लागी मरु भिडत मालीमल मुंजाते आल्हाटित. महिषासुर अति मुसकुंद उन्मत त्याते भिडतसे. धुळोवाण वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत. ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन आल्हाटिले. ऐसे भिडता अष्टजन मही उठला अति दनान. एकमेकामही कारण आकळावया ते जल्पिती. एक दिन एक रात्री साती जनान विश्रांती. लाथा केवळ होण्या देती वर्मावर्मी जाणुन्या. तेने करुणी प्रहार भेदिता देह विकळ होत. मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तडती आदळोनी. मग साती जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर. मग सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे. एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती. तो स्नान पाहुणी हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे. तेने घाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ. मही पडता होता वेळ अदृश्य झाली शक्ती ते. एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत. तो सावरोणी वेताळ मूर्छित पुनरुपी आला त्वरेने. येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी. तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झालासे. सिद्ध प्रयोग होता नीती संचारतो अष्टदेहांप्रती. तेने करुणी वातगती आकर्षण होतसे. जवजव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत. परमक्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया. ऐसी होताची अष्टमावृत्ती. मग एकमेकांप्रती बोलती आता सोडुनी अहम वृत्ती. शरण वेगी रिघावे नातरी जोगी आहे कठीण. भूतास आपला घेईल प्राण तरी याते प्रसन्न करुण. जगा माझी नांदावे जैसे राम प्रसादे करुण. लंका राणीव बिभीषण की वालीचे कृतीने राज्य मिरविला सुग्रीव. तो न्याये येथे करुण वाचवा आपुला प्राण. उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक. जैसा दरिद्रियाला परिस की चिंतामणी चिंतित्यास. की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणाशी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले सायवंत. तो न्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा. ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुणी नेटका. म्हणते महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा. तो याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती. क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा. तरी आता अन्यन शरण आहोत आमचा वाचवा प्राण. जैसे एकचा शुक्रेदान संजीवनीचे पै केले. तू प्रत्यक्ष असे नारायण हे नेनोनी रळी तुझ कारण. केली परी उचित धन प्राप्त झाले सध्यांची. जैसा जटायू आणि संपाती प्रताप दावू गेले गवस्ती. परी भोग दशा प्राप्ती सध्यांची झाली लाभावरी. तो याये येथे झाले तरी कृपेची वसवी पावले. चरण वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया. आता क्षणिक करसी आळस आम्ही जाऊ पराठायास. तेने लाभतव हस्तास काय मिरवेल तुझ लागे. तरी आमचा वाचवावा प्राण. मग नाम तुझे मिरवू जगा कारण. सांगशील ते कार्य करुण भूतांसहित येऊ की. यमे बाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत. तो याये आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे. आणि पंचपातके महानेटे निजमस्तके मिरवू की. गो हत्यारी ब्रह्म हत्यारी स्त्री हत्यारी बाळ हत्यारी. मात्र पित्र गुरु हत्यारी पंचपातके मस्तके मिरवू की. ऐशी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवस्वर अयुती. याते साक्ष चित्रगुप्ती लीन मुखपदा मिरवू का. ऐसे आमुचे बोल निश्चित काया वाचा धरून निश्चित. तरी आता होई कृपावंत दया लहरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व. त्याते साये भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे.
जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तवणी सहाय्य करावे मंत्रा लागुनी कोणीतरी घोकिलिया मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोग आपुला वक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित वक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्य जगात निश्चय आम्ही मिरवू की पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समणासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शू पाहती चरण कमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जलपुणी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र सम्मुख उभे राहती बद्धांजोळी उभय कर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणून मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिवंत जेवी नक्षत्रां माझी तेजोमंत शशीनाथ मिरवला की रश्मीपाल मंडळात तेजे गहिवरला प्रभे आदित्य की सुरवर गणेशची नाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णू गुणात शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला की दानवा माझी उषाणा मूर्ती की देवान माझी बृहस्पती की पृतणे माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे देवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावून सगळी का की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारा वदला असे तरी त्याचा धाक कोणी तया साय पिशाच असावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुणी मंत्रोच्चार होतांची ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडोनी हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करुण त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता तयान करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले क्रोडी सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागीन देखती की अविंद जैविका सुकर की श्वान मानिती अशुद्ध विप्र देवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा असावे ऐसे अनुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या आणि तया घरचे मनुष्यवर्त जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गे बैसावे हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काही न करावी व्यथा याची द्यावे मज सर्वथा कृपा करुणी सर्वांनी ऐसी ऐकुनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे वधुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसून त्याते स्वस्थानाते चालले अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार तेथीचा विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालिला तैशीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढील अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो या कथा सार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करिता जाईल प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुत तयाते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परम सकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वांते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सुत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुण्या स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।